रेयान सानिका दीपक खामकर 6 वर्षाचा. प्रॅक्टिस 2 तास 9 ते 11 रात्री आणि सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7. कैलाश छान छान वाटलं. कोणी तुला सपोर्ट केला ते सगळं करण्यात? सर, आखाडे सर, पूजा मॅडम. नमस्कार, मी दीपक खामकर, मी रियांचे बाबा आहे आणि आम्ही दोघं पालक आहोत त्याचे. आम्ही स्विमिंग सुरू करताना आम्ही असा विचार केला होता की त्याच्या हेल्थ पर्पजने आम्ही स्टार्ट करू, की तो फिट राहील त्या दृष्टीने. पण कारण सध्याचं असं होतं आहे की मोबाईल घरी असलं की किंवा टी व्ही त्याच्यापासून थोडंसं परावृत्त करण्यासाठी काही वेगळी ॲक्टिव्हिटी आपण द्यावी असं आमच्या डोक्यात होतं. त्याला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्याची प्रगती चांगली दिसायला लागली. पहिल्या 2-3 महिन्यामध्येच त्याची ग्रोथ एवढी चांगली झाली की जूनमध्ये ज्या स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तो नौखा असतानासुद्धा त्याने त्याच्यामध्ये 4 मेडल्स घेतले. त्यानंतर त्यांचे जे प्रशिक्षक आहेत कैलाश आखाडे आणि पूजा मॅडम ह्या दोघांनी असं म्हटलं की आपण अजून त्याला पुढच्या याच्यासाठी ट्राय करूया, थोडंसं त्याची प्रॅक्टिस वाढवूया. त्यामुळे आम्ही जी 1 तासाची प्रॅक्टिस होती ती आम्ही 2 तासावर आम्ही कन्वर्ट केली. आणि त्याचबरोबर तो प्रत्येक सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7 आम्ही त्याला कळवा पण नेतो. त्यामुळे 4:15 वाजता उठून त्याला नेणं हे पण थोडं आधी सुरुवातीला चॅलेंजिंग होतं, पण त्याने त्याच्यात आवड निर्माण झाल्यानं त्याने व्यवस्थित केलं. तसंच ऑगस्ट 2024ला थायलंडमध्ये ज्या एशियन ओपन स्कूल झाल्या, म्हणजे 14 देश आले होते तिथे. त्या याच्यामध्ये पण त्याने रिप्रेझेंट केलं आणि त्यात पण त्याने 2 ब्रॉन्झ आणि 2 सिल्वर मेडल त्याने जिंकले त्यामुळे आमचा अजून कॉन्फिडन्स झाला की हा त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकेल. आणि वेळोवेळी सरांची हे होतंच की आपण त्याची प्रॅक्टिस थोडी अजून वाढवत नेऊया. त्यामुळे तुम्ही थोडंसं आहारावर लक्ष द्या आणि आपण थोडंसं खाणं, त्याची एक्सरसाइज या सगळ्याकडे लक्ष दिलं तर तो अजून चांगला करेल. ह्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही बाहेरचं खाणं म्हणजे मैद्याचं खाणं किंवा चॉकलेट हे पूर्णपणे त्यांनी बंद केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण त्याचं डाएटवर लक्ष ठेवून आहोत. त्या प्रोटीन्स, कॅल्शियम हे कसं मेंटेन राहील याच्याकडे लक्ष देतो आहे. त्यामुळे आत्ताची काही 25 नोव्हेंबरला ही स्पर्धा झाली सगळी, त्यात रिलेसाठी सरांनी नेलं होतं. पण त्यांचं असं म्हणणं की मुलं ऑलरेडी 3.5-4 तास प्रॅक्टिसमध्ये नॉनस्टॉप पोहलेली आहेत, त्यामुळे ते जे काही आहे आत्ताचं अंतर ते शक्यतो ते कंप्लीट करतील. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि अगदीच काही वाटलंच मुलांना तर ते मुलं हात वर करतील, त्यावेळी आपण वर घेऊ. पण तोपर्यंत ती लोकं मॅक्झिमम पोहलेली असतील. जे काही आपण आधी 3-3 किलोमीटर असं ठरवलं होतं प्रत्येक मुलगा हे पोहेल, पण त्याच्या ह्याच्यात आम्ही ज्या 1 तास बघितला त्या पहिले 1 तासामध्ये त्याने 4 ते 4.5 किलोमीटर त्याने कव्हर केलेलं होतं. त्यामुळे आमचा आत्मविश्वास हे झाला की हा आता कंप्लीट करू शकेल. काही जसं सरांनी मग सांगितलं 2 ठिकाणी चॅलेंजेस होते की करंट रिव्हर्स होता, त्यामुळे परत पोहताना एका ठिकाणीच तो बराच वेळ होत होता. मग त्यावेळी आणि त्याला दम पण लागला होता. पण देवाच्या कृपेने जे काही होडी चालवणारे होते त्यांनी त्या करंटच्या बाजूने नेऊन त्याचं ग्रोथ बरोबर झाली आणि आम्ही 3 तास 10 मिनिटं आणि 6 सेकंदात त्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.